नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता की कॅपचं नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे आणि मी प्राध्यापक सुरेंद्र कोकणे. तुम्ही बघू शकता मी एक स्क्रुटिनी सेंटर ऑफिसर आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी काही माहिती मिळेल ती अचूक अशी माहिती मिळेल. चला तर आपण बघूया शेड्यूल काय आलेलं आहे आणि कॅप राऊंड कसे असतील ते. तर आता तुम्हाला माहिती आहे की आज 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि ज्या लोकांची नावं फायनल मेरिट लिस्टमध्ये येतील त्याच लोकांना कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरता येतील. आणि जे काही सीट डिस्ट्रीब्युशन आहे किंवा त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो, म्हणजेच कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत, कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्याचं कसं आहे, कुठल्या कॅटेगरीला लेडीज रिझर्वेशनसहित कसं बायफर्गेशन असणार आहे ब्रँच वाईज त्या कॉलेजचं, तर हे सगळं या ठिकाणी बघायला मिळतं. हे वेबसाईटला अवेलेबल असतं आणि ते मिळणार आहे तुम्हाला 25 जुलैला. हे सीट डिस्ट्रीब्युशन जाहीर झाल्यानंतर म्हणजे सीट मॅट्रिक्स जाहीर झाल्यानंतर 26 ते 28 या 3 दिवसामध्ये आपल्याला कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर 31 जुलैला आपल्याला कळेल की आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये कुठलं कॉलेज मिळालं, म्हणजेच अलॉटमेंट कळणार आहे. अलॉटमेंट कळालं की लगेच 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टला दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला कॅन्डिडेटच्या लॉगिनमधून म्हणजे स्टुडंटच्या लॉगिनमधून सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन किंवा त्याला सेल्फ ARC म्हटलं जातं, ते आपल्याला 3 वाजेपर्यंत करावं लागेल. 3 वाजेपर्यंतचाच वेळ त्यासाठी दिलेला आहे. आणि त्याच दरम्यान म्हणजेच 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टला दुपारी 5 वाजेपर्यंत आपण जर ते सीट ॲक्सेप्ट केलं असेल म्हणजेच फ्रीज केलं असेल तर आपल्याला 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेणे गरजेचं आहे. जे काही आपल्याला अलॉटेड सीट मिळालेलं आहे, जर आपण ॲडमिशन कन्फर्म करणार असू म्हणजेच आपण जर फ्रीज ऑप्शन निवडला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन 5च्या आत ॲडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे. अदरवाईज आपलं ती सीट कॅन्सल होईल. आता या ठिकाणी जर दुसऱ्या राऊंडला जाण्यासाठी काय नियम असतात, काय काळजी घेतली पाहिजे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कॅप राऊंड 2 सुरू होईल. कॅप राऊंड 2साठी जे काही वॅकन्सी सीट असतात किंवा वॅकन्सी पोझिशन ज्याला आपण म्हणतो तर ती लागेल 4 ऑगस्टला. 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर 11 ऑगस्टला लागेल आपल्याला अलॉटमेंट कळेल, म्हणजेच कॅप राऊंड 2मध्ये आपल्याला कुठलं कॉलेज लागलं ते कळेल. आता तुम्हाला काही बेसिक नियम माहिती असतीलच. फॉर एक्झाम्पल कॅप राऊंड 2मध्ये जर पहिले 3 ऑप्शन लागले तर तुम्हाला ते ॲटो फ्रीज होतील, म्हणजे त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं बंधनकारक असेल. पहिल्या 3पैकी जर कुठलं कॉलेज जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये लागलं असेल तर ते ॲटो फ्रीज असेल. पहिल्या राऊंडमध्ये पहिलंच ऑप्शन लागलं तर ते एकच ॲटो फ्रीज असेल. आणि कॅप राऊंड 3मध्ये पहिले 6पैकी जर ऑप्शन लागलं असेल आपलं तर ते ॲटो फ्रीज असेल, म्हणजे त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं आपल्याला बंधनकारक असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला अलॉटमेंट कळेल. सेकंड राऊंडमध्ये आपल्याला कुठलं कॉलेज लागलं ते कळेल 11 ऑगस्टला. आणि 12 ते 14 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे 3 वाजेपर्यंत. आणि त्याच म्हणजेच 12 ते 14 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला 5 वाजेपर्यंत त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्ट करायचं आहे आणि आपल्याला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. जर आपण फ्रीज केलं असेल तर, म्हणजेच आपण जर ॲडमिशन कन्फर्म करणार असाल तर. कॅप राऊंड 3 हा 16 ऑगस्टला लागेल आपल्याला प्रोव्हिजनल वॅकन्सी. 17 ते 19 ऑगस्टला आपल्याला भरायचं आहे ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 3. आणि 22 ऑगस्टला कळेल आपल्याला अलॉटमेंट, म्हणजेच कुठलं कॉलेज लागलं आहे ते कळेल थर्ड राऊंडमध्ये. आणि परत 23 ते 25 ऑगस्टला आपल्याला करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स आपल्या लॉगिनमधून. आणि त्याच दरम्यान 23 ते 25च्या दरम्यान 5 वाजेपर्यंत आपल्याला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत जर आपण फ्रीज केलं असेल तर. आता दरवर्षीपेक्षा यावर्षी एक राऊंड जास्त आहे आणि त्या राऊंडला 26 ऑगस्टपासून तो राऊंड सुरू होईल, म्हणजे वॅकन्सी कळेल आपल्याला 26 ऑगस्टला. 28 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी आपण ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅप राऊंड 4साठीचा, चौथ्या राऊंडसाठीचा. कॅप राऊंड 4था हा आधीच्या राऊंडसारखाच असेल, त्यामध्ये काही वेगळा फरक नाही, फक्त यावर्षी 3 ऐवजी 4 राऊंड आहेत. आता हा 4था राऊंड हा शेवटचा असल्यामुळे या ठिकाणी जे काही कॉलेज आपल्याला मिळेल ते कंपल्सरी असेल, ते फायनल अलॉटमेंट असेल कॅप राऊंडमधलं, कारण याच्यानंतर आता कॅपचा राऊंड नसेल. तर आपल्याला कॅप राऊंड 4मध्ये कुठलं कॉलेज भेटलं तर ते कळेल आपल्याला 1 सप्टेंबरला. त्यानंतर 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला परत सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. आणि त्या दरम्यान 5 वाजेपर्यंत 5च्या आत आपल्याला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्ट करायचं आहे आणि फायनल ॲडमिशन घेऊन टाकायचे. आता या ठिकाणी कुठलंही ऑप्शन लागलं असेल तरी आपल्याला ते घेणं बंधनकारक आहे, कारण हा राऊंड शेवटचा होता. आणि हे जे अलॉटमेंट असेल राऊंड 4चं ते फायनल असेल, म्हणजे कॅप राऊंड संपले. आता यावर्षी एक नवीन पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे, इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म. आता इन्स्टिट्यूट लेवलला अप्लाय करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्येही प्रेफरन्स देण्यासाठी ऑप्शन फॉर्म असं म्हटलं गेलं आहे. एक्झॅक्टली ते कसं असेल
ते आपल्याला 25 तारखेला लॉग इन करून कळेल. म्हणजेच तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला जर प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी वेगळा ऑप्शन आपल्याला लॉग इनमध्ये येईल आणि आपण त्या ठिकाणी CET-CELच्या वेबसाईटवरून रजिस्टर करायचं आहे. आपण दरवर्षी त्या कॉलेजला जाऊन चौकशी करायचो आणि त्या इन्स्टिट्यूटला जाऊन म्हणजे माहिती घेऊन ॲडमिशन प्रोसेस करायचो इन्स्टिट्यूट लेवलची. मात्र यावर्षी आपण इन्स्टिट्यूटला सुद्धा जाऊ शकतो किंवा CET-CELच्या मार्फत सुद्धा आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो. तर हा आहे इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म किंवा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड. तर इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी 25 जुलैपासून 1 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. भली मोठी मुदत दिलेली आहे. आणि त्यानंतर 4 सप्टेंबरला काय होईल, जे कॅन्डिडेट CET-CELकडे आलेले आहेत त्या सगळ्या कॅन्डिडेटची यादी ही इन्स्टिट्यूटला कळवली जाईल. 4 सप्टेंबरला त्या कॉलेजला कळवली जाईल की हे कॅन्डिडेट तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. तर 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या दरम्यान आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईल. म्हणजे त्यानुसार वॅकन्सी लिस्ट डिस्प्ले होणे, ॲप्लिकेशन्स करणे, त्याची मेरिट लिस्ट कॉलेजच्या वेबसाईटवरती लावणे, ह्या सगळी जी काही प्रोसेस आहे तर ती 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरच्या दरम्यान होईल. आणि त्यानुसार आपल्याला या दरम्यान जसं त्या कॉलेजचं शेड्यूल असेल तशानुसार आपल्याला ॲडमिशन ते कंप्लीट करून घ्यावं लागेल. आता ॲडमिशन कॅन्सलेशनची जी काय लास्ट डेट आहे ती आहे 11 सप्टेंबर. म्हणजे 11 सप्टेंबरच्या नंतर आपण ॲडमिशन कॅन्सल करता येणार नाही किंवा त्याच्यानंतर जर ॲडमिशन कॅन्सल केलं तर आपल्याला फीसमध्ये रिफंड मिळणार नाही. म्हणजेच आपल्याला जर फीसमध्ये रिफंड हवा असेल किंवा ॲडमिशन कॅन्सल जर करायचं असेल तर ते शक्यतो आपण 11 सप्टेंबरच्या आत करणं गरजेचं आहे. मात्र आपल्याला ॲडमिशन करण्यासाठीची शेवटची मुदत जी आहे ती 13 सप्टेंबर आहे. म्हणजेच कट ऑफ डेट जी असते ॲडमिशनची ती आहे 13 सप्टेंबर. आता हे काय आहे फॉर इन्स्टिट्यूट म्हटले, याचा अर्थ दरवर्षी इन्स्टिट्यूटला 1 दिवसाचा जास्तीचा वेळ दिला जायचा त्यांना डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी. मात्र यावर्षी 1 दिवसाचा जास्त वेळ न देता फक्त 1 तासाचा जास्त वेळ दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे यावर्षीचं कॅप राऊंडचं शेड्यूल आहे. तर आपल्या चॅनलवरती ऑप्शन फॉर्म कसा भरावा त्या संदर्भात व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत, तुम्ही ते बघू शकताय. होमवर्क काय करावा तेही बघू शकताय. या व्हिडिओची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.